नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 30 ऑगस्टच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करणार आहोत काल दिलेल्या होमवर्क क्वेश्चनने। आणि काल दिलेला होमवर्क क्वेश्चन असा होता की खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागत नाही। तर याचं उत्तर हे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे। त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन। आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नसेल त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणारच आहोत। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, राजस्थान या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागत नाही। तर या ठिकाणी उजव्या बाजूला आपण भारताचा नकाशा दिलेला आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकता की महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कोणते आहेत। अशा एकूण 6 राज्याच्या सीमा या आपल्या महाराष्ट्र राज्याला लागतात। ते आपण या नकाशाच्या थ्रू चांगल्या रीतीने लक्षात ठेवू शकतो। चला मग पुढचा प्रश्न बघूया। आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, सतीश कुमार हे नवीन रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष बनलेले आहेत। तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी आपण त्यांचं छायाचित्र दिलेलं आहे उजव्या बाजूला। हे आहेत आपले सतीश कुमार जे की नवीन रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष बनलेले आहेत। त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत की नुकतेच बातम्यांमध्ये असणारे पावेल दुरो हे कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे संस्थापक CEO आहेत। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, टेलिग्राम हे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो त्याचे हे संस्थापक आहेत। कोण? पावेल दुरो। आणि हे अतिशय खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारी बातमी होती, त्यामुळे आपण हा प्रश्न घेतलेला आहे। त्यांच्याविषयी थोडीशी अधिकची माहिती पण आपल्याला बघायची आहे। तर यांना जे काही फ्रान्स देश आहे त्या फ्रान्सच्या सरकारने अटक केली होती। तर त्यांच्यावर या टेलिग्राम ॲपच्या मार्फत मनी लॉन्ड्रिंग तसेच आतंकवादला प्रोत्साहन देणं असेल किंवा इल्लिगल ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात ते त्यांच्या या ॲपच्या थ्रू या टेलिग्रामवर चालत होत्या असं त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता। म्हणून त्यांना एअरपोर्टवर फ्रान्स या देशाच्या पोलिसांनी त्यांना अटक केलं होतं। नंतर काही काळानंतर त्यांना सोडण्यातसुद्धा आलेलं आहे। तसेच मित्रांनो जे काही इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यांचेसुद्धा संस्थापक कोण आहेत आपल्याला ते बघणं गरजेचं आहे। जसं की फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल आणि व्हॉट्सअप असेल, या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे संस्थापक कोण आहेत किंवा त्याचे आता सध्या ऑनर कोण आहेत तर मार्क झुकरबर्ग हे आहेत। आणि जे काही ट्विटर आता एक्स बनलेलं आहे त्याचे जे काही मालक आहेत ते आहेत इलॉन मस्क। तर या पण आपल्याला एक्स्ट्राचे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचं आहे कारण आपल्या परीक्षांमध्ये यावरसुद्धा प्रश्न विचारला जातो। तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला एक महत्त्वाचे अपडेट सांगायचे आहे। जसं की आता हे टेलिग्रामविषयी ज्या काही बातम्या येत आहेत की हे बंद होणार आहे टेलिग्राम, त्यामुळे आपल्याला पर्यायी मार्गसुद्धा बघण्याचं गरजेचं आहे। कारण टेलिग्राम जर बंद झाला तर आपण ज्या काही आपल्या विद्यार्थ्यांसाठी जे काही नोट्स असेल किंवा मग ऑनलाईन एक्झाम घेतो तर ते आपल्याला घेता येणार नाही। म्हणून आपण आपल्या याच स्मार्ट अभ्यास या चॅनलच्या नावाने एक व्हॉट्सअप चॅनल ओपन केलेलं आहे। त्या ठिकाणी याची लिंक जी काय आहे आपण त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपल्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करू शकता। समजा यदा कदाचित जर भविष्यामध्ये हे टेलिग्राम जर बंद झालं तर आपल्याला पर्यायी इतर मार्गसुद्धा खुला असावा, म्हणून आपण त्याची लिंक ही आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्व विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी जाऊन ते लिंक आपली जाऊन व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचं आहे। चला मग पुढचा प्रश्न बघूया की राष्ट्रीय सुरक्षा गार्ड अर्थात NSGचे महानिदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, बी श्रीनिवासन हे सध्या जे काही नॅशनल सिक्युरिटी गार्ड अर्थात राष्ट्रीय सुरक्षा गार्ड याचे महानिदेशक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे। त्यानंतर हे जे काही आपल्याला बघायचं आहे, या अगोदर राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे प्रमुख कोण होते तर नलिन प्रभात होते। त्यांना या पदावर हटवून आता त्यांना जम्मू काश्मीरचे DGP म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे। आणि आता नवीन राष्ट्रीय सुरक्षा गार्ड कोण बनलेले आहेत तर बी श्रीनिवासन। आणि आधीचे कोण होते विचारलं तर नलिन प्रभात हे होते। हे दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। परीक्षेच्या दृष्टीने हे नियुक्त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। त्यानंतरचा प्रश्न असणार आहे
की नुकतेच डेव्हिड मलान या क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली आहे. तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. इंग्लंड या देशाचा हा मित्रांनो क्रिकेटपटू आहे. अत्यंत उत्तम दर्जाचा हा क्रिकेटपटू आहे आणि नुकतंच त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी छायाचित्र दिलेलं आहे. हे आहेत आपले डेव्हिड मलान, इंग्लंडचे क्रिकेटपटू. आता त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. त्यानंतर काही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे. आपल्या भारतीयसुद्धा काही खेळाडू आहेत क्रिकेटपटू ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते खेळाडू कोण आहेत? शिखर धवन असतील, त्यानंतर दिनेश कार्तिक आणि केदार जाधव हे 3 भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आपल्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. या ठिकाणी त्यांचे छायाचित्र आपण दिलेले आहेत. तसेच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे, हॉकीमधील PR श्रीजेश जे काय आहेत त्यांनीसुद्धा निवृत्ती जाहीर केलेली आहे. त्यानंतर टेनिसपटू रोहन बोपन्ना असतील, फुटबॉलपटू सुनील छेत्री आणि कुस्तीपटू जे की महिला कुस्तीपटू आहे विनेश फोगाट, या सर्वांनी जे काही आपापले खेळ होते त्याच्यामधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर ते आपल्याला यासुद्धा गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की 28 ऑगस्ट 2024ला कोणत्या योजनेला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए. प्रधानमंत्री जनधन योजना याला 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत. तर त्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. ही योजना काय आहे, कधी सुरुवात वगैरे झालेली आहे त्याविषयी. तर या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन बघणार आहोत. याची सुरुवात ही 28 ऑगस्ट 2014ला झाली होती मित्रांनो. आता त्याला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि ही जगातली सर्वात मोठी वित्तीय समावेशन योजना आहे. याचा उद्देश काय होता? तर ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या जे मागास लोक आहेत त्यांना बँकिंगशी जोडणं, त्यांना बचतीची सवय लावणं वगैरे याचे उद्देश होते. यामध्ये मृत्यू झाल्यानंतर किंवा जर समजा पूर्णतः अपंगत्व जर आलं तर 2 लाख रुपये विमा देण्याची तरतूद होती. तसेच जर अंशतः अपंगत्व आलं एखाद्याला तर ज्यांचा असं प्रधानमंत्री जनधन अकाउंट असेल त्याला 1 लाख रुपयापर्यंत अपघात विमाची तरतूद होती. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसेच हा 0 बॅलन्स अकाउंट आहे मित्रांनो. यामध्ये पैसे जरी नाही ठेवले तरी कोणत्याही प्रकारचा दंड वगैरे लागत नाही. अशा प्रकारचा हा अकाउंट आहे 0 बॅलन्स अकाउंट. सध्या भारतात जर बघितले तर जनधन खाते हे 53 कोटी 13 लाख एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जनधन खाती उघडण्यात आलेली आहेत आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे बँकिंग क्षेत्राशी जोडले गेलेले आहेत. त्यांना बचतीची सवय लागलेली आहे. ग्रामीण भागामध्ये खूप मोठा इम्पॅक्ट या योजनेचा आपल्या भारतावर झालेला आहे. त्यामुळे या योजनेला 10 वर्ष झालेले आहेत म्हणून आपल्याला ह्या परीक्षांमध्ये विचारलं जाऊ शकतं. म्हणून आपल्याला या योजनेविषयीसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. तसेच काही इतर योजनासुद्धा आहेत मित्रांनो ज्या की परीक्षांमध्ये विचारतात, कधी सुरुवात झाली वगैरे. जसं की जे काही आपले शेतकरी असतात त्यांच्यासाठी केंद्र सरकारने किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती 19 फेब्रुवारी 2019ला. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना 25 जून 2015ला सुरू झालेली होती. प्रधानमंत्री मुद्रा योजना 8 एप्रिल 2015ला. याद्वारे या मुद्रा योजनेतून मित्रांनो जे काही छोटे व्यापारी वगैरे असतात त्यांना कर्ज दिले जातात व्यवसायासाठी. तर आधी ते 10 लाख रुपये दिले जायचे. आता त्याचीच मर्यादा वाढून या वर्षीच्या बजेटमध्ये ती 20 लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्या परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, कारण यावरसुद्धा आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न विचारतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. 29 ऑगस्ट हा भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. हा दिवस राष्ट्रीय खेल दिवस 29 ऑगस्टलाच करण्यामागं उद्देश काय आहे? कारण या दिवशी जे काही आपले महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद आहेत त्यांचा जन्मदिवस असतो. म्हणून आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून हा दिवस साजरा करतो. मेजर ध्यानचंद यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर यांनी सलग 3 वेळेस ऑलिम्पिकमध्ये भारतीय जी काही आपली टीम आहे हॉकी टीम त्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 1928, 1932 आणि 1936 असं सलग 3 वेळा आपल्या भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडलसुद्धा जिंकून दिलेलं आहे ऑलिम्पिक्समध्ये. म्हणून एवढे मोठे महान हॉकीपटू त्यांचा सन्मान म्हणून आपण भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करतो. यांना हॉकीचे जादूगार म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
कारण मित्रांनो आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये यांनी 400 गोल केलेले आहेत हॉकीमध्ये आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत कोणी हे भारतीय करू शकलेलं नाही. म्हणून आपण हा दिवस राष्ट्रीय खेल दिवस म्हणून त्यांचा सन्मान म्हणून करतो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शेवटी जसं आपण होमवर्क क्वेश्चन देऊन जातो तसं आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं उत्तर हे प्रत्येकाने द्यायचं आहे मित्रांनो. बघूया किती जणांना याचं उत्तर हे माहीत आहे. तसेच मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. कारण मित्रांनो तुमच्या लाईकमुळंच आम्हाला पुन्हा नवीन कंटेंट आणण्यासाठी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक ऊर्जा मिळत असते. म्हणून आमच्या कामासाठी प्रोत्साहन द्यायचं असेल तुम्हाला तर लाईक करा. नवीन चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या मोफत नोट्ससाठी टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा आणि व्हॉट्सअप चॅनल जे काय आहे आपलं नवीन त्यालासुद्धा जॉईन करा. त्याच्या दोन्हीच्या लिंक ह्या आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण खाली दिलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते दोन्ही चॅनलला जॉईन करा मित्रांनो. त्या ठिकाणीच आपण मोफत नोट्स तसेच ऑनलाईन टेस्ट या घेत असतो. तर थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.